चला तर मित्रांनो क्वेश्चन पाहूयात. MST CET 2025 मध्ये आलेला हा क्वेश्चन आहे. इफ मॉड ए वेक्टर इज इक्वल टू √26 अँड मॉड बी वेक्टर इज इक्वल टू 7, मॉड ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर इज इक्वल टू 35, फाइंड ए वेक्टर डॉट बी वेक्टर. तर आता ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला मॉड ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर याची व्हॅल्यू दिलेली आहे आणि ती व्हॅल्यू दिलेली आहे 35. तर याच्या ठिकाणी मी असं लिहू शकतो की ए बी साइन थिटा इज इक्वल टू 35, म्हणजेच साइन थिटा इज इक्वल टू 35 डिवायडेड बाय ए बी, म्हणजेच 35 डिवायडेड बाय √26, ती आहे एची व्हॅल्यू, इंटू 7, म्हणजे अल्टिमेटली साइन थिटा इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय √26. अशा पद्धतीने आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू मिळाली. आता आपण पुढे जाऊन थोडीशी कॉस थिटाची व्हॅल्यू काढून घेऊयात. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजेच काय म्हणता येईल मला, कॉस थिटा इज इक्वल टू √1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजेच इथं व्हॅल्यू पुट करून घेऊयात. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच 5 डिवायडेड बाय √26 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे √1 मायनस 25 डिवायडेड बाय 26, म्हणजेच √26 मायनस 25 डिवायडेड बाय 26, म्हणजेच आपल्याकडे कॉस थिटाची व्हॅल्यू मिळाली 1 डिवायडेड बाय √26. आता एकदा का कॉस थिटाची व्हॅल्यू मिळाली की आपण इझिली ए वेक्टर डॉट बी वेक्टर फाइंड आउट करू शकतो. चला तर मग आता ए वेक्टर डॉट बी वेक्टर फाइंड आउट करून घेऊयात. ए वेक्टर डॉट बी वेक्टर म्हणजेच काय लिहिता येईल मला, ए बी कॉस थिटा, एची व्हॅल्यू आहे √26 इंटू बीची व्हॅल्यू आहे 7 आणि कॉस थिटाची आत्ताच आपण फाइंड आउट केली √26, म्हणजे √26 कॅन्सल होईल, म्हणजे आपल्याकडे ॲन्सर मिळेल 7. म्हणजे ए वेक्टर डॉट बी वेक्टर याची व्हॅल्यू मिळाली आहे आपल्याला 7. ठीक आहे, तर ऑप्शनमध्ये जर बघितलं तर ऑप्शन डी हे राईट ॲन्सर येऊन जाईल. थँक्यू.